अनेक जणांना जी शंका वाटत होती, जी शक्यता वाटत होती, नेमकं तसंच घडलेलं आहे। आज सकाळी मनोज जरांगे यांनी मीडिया समोर येऊन एक घोषणा केली, ती म्हणजे मी दिलेले सगळे उमेदवार विधानसभेला मी परत घेत आहे। आम्ही मराठा समाजातर्फे विधानसभेची निवडणूक लढणार नाही आहोत। ज्या कोणी 40-50 जणांनी प्रत्येक मतदारसंघामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत, त्यांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घ्यावे। पण ही घोषणा करण्या अगोदर मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा एक वाहियात प्रकार केलेला आहे। तो कोणता आहे हे आजच्या व्हिडिओमधून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। शिवाय मनोज जरांगे यांनी माघार घेण्याचा निर्णय कशामुळे घेतलेला असावा यावर देखील आपण थोडंसं बोलणार आहोत। तेव्हा आजचा हा व्हिडिओ अजिबात चुकवू नका, आजचा व्हिडिओ पूर्ण बघा। मूळ मुद्द्याला, मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी विनंती, प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवकोर YouTube चॅनल चालू केलेलं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंच प्रमाणेच हिंदू प्रपंच या YouTube चॅनलला सुद्धा मजबूत सबस्क्राइब करा। आपल्या मित्र परिचितांमध्ये शेअर करून त्यांना देखील हिंदू प्रपंचाशी जोडलं जाण्याचं आवाहन करा, कारण हिंदूंची एकजूट वाढावी यासाठीच आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत आणि ज्याला तुमची साथ लाभणं, तुमचे आशीर्वाद आणि पाठिंबा लाभणं अत्यंत गरजेचं आहे। अजून जर महाप्रपंच या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील। आता वळूया मूळ मुद्द्याकडे, मूळ विषयाकडे। मित्रांनो, कालपर्यंत मनोज जरांगे डंके की चोट पर सांगत होते की 6 कोटी मराठे माझ्या सोबत आहेत आणि या सगळ्यांना एकत्र आणून हिंदू, मुस्लिम आणि दलित यांच्या एकत्रित मतदानाचं समीकरण जुळवून आपण नक्कीच विजयश्री खेचून आणणार आहोत आणि त्यासाठीच उमेदवार जाहीर करणार आहोत। काल रात्री मनोज जरांगे यांनी 10:30-11 वाजता एक पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं की मंठा, चिंतूर, फुलंब्री, कन्नड, केज अशा वेगवेगळ्या ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत। या व्यतिरिक्त अनेक ठिकाणचे उमेदवार देण्याचं काम अजून पेंडिंग आहे। सकाळी 7 वाजेपर्यंत समाजातील लोकांनीच ठरवावं आणि मला नावं कळवावीत, म्हणजे मग कोणी उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा हे आपल्याला ठरवता येईल। सकाळी 7 वाजता आपण याची घोषणा करणार आहोत, तेव्हा रात्रभरातूनच सगळ्यांनी सगळा निर्णय माझ्यापर्यंत पोहोचवावा। जर मनोज जरांगे यांना असंच म्हणायचं होतं की समाजातल्या लोकांनीच ठरवावं की कोण उमेदवार असेल, तर मग आंतरवली सराटी येथे 1,500च्या वर उमेदवार बोलवून त्यांच्या मुलाखती घेऊन नाटक कशासाठी केलं? 24 तासात म्हणजे 1440 मिनिटांमध्ये 1,500च्या वर मुलाखती घेऊन मनोज बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये स्वतःचं नाव का नोंदवून घेतलं? निवडणूक लढण्यासाठी मनोज जरांगे यांनी मराठा तरुणांना आवाहन केलं। अनेक मराठा तरुणांच्या आशा पल्लवित झाल्या। त्यांना वाटायला लागलं की मनोज दादा जरांगे यांचा सपोर्ट जर आपल्याला मिळाला, त्यांनी जर समाजाला शब्द टाकला, तर आमदार होण्याचं आपलं स्वप्न पूर्ण होणार आहे। आणि मग आपलं स्वप्न पूर्ण झालं आमदार होण्याचं की आपल्या सुद्धा कुटुंबाचं कोटकल्याण होईल। या भाबड्या आशेवर असंख्य मराठा तरुणांनी, शेकडो मराठा तरुणांनी वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केले। त्यानंतर सगळेजण मनोज दादा जरांगे यांना भेटण्यासाठी अंतरवली सराटीमध्ये गर्दी करायला लागले। मात्र मनोज दादा जरांगे यांनी सगळ्यांना तिथून हाकलून लावलं आणि फक्त इम्तियाज जलील, सज्जाद नोमानी यांच्यासोबत गुप्त बैठका केल्या। या गुप्त बैठका झाल्यानंतर पत्रकार परिषद घेत असताना मनोज जरांगे अगदी उघडपणे, स्पष्टपणे, ठळकपणे छाती ठोकून सांगत होते की मराठा, दलित आणि मुसलमानांचं समीकरण जुळलेलं आहे आणि आता बघा आम्ही महायुतीला कसा सुपडा साफ करतो। मात्र एकाच रात्रीमध्ये असं काय घडलेलं आहे की मनोज जरांगे यांनी सकाळी 7 वाजता येऊन घोषणा केली की मराठा समाजातर्फे आम्ही जे उमेदवार दिलेले आहेत ते सगळे उमेदवार आम्ही परत घेत आहोत। सगळ्यांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत, म्हणजे एकाच रात्रीमध्ये चौथी नापास मराठ्याने शेकडो मराठा उमेदवारांचा सुपडा साफ केला। मनोज जरांगे हे शरद पवार यांचं कळसूत्री बाहुल आहे, हे एव्हाना जाहीर झालेलं आहे, स्पष्ट झालेलं आहे। त्याचं कारण असं आहे की मनोज जरांगे यांनी उमेदवारी मागे घेतली हे जसं मीडियामधून सगळीकडे पसरलं, तसं काही पत्रकारांनी शरद पवारांना गाठलं आणि त्यांना प्रश्न केला की मनोज जरांगे यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतलेला आहे, यावर तुमचं काय मत आहे? यावर बोलताना शरद पवार असं बोललेले आहेत की मनोज जरांगे यांनी अत्यंत योग्य असा निर्णय घेतलेला आहे, कारण मनोज जरांगे यांनी जर उमेदवार दिले असते तर मतांचं विभाजन झालं असतं आणि याचा थेट फायदा महायुतीला झाला असता। मात्र आता असं होणार नाही। मनोज जरांगे यांना हेच करायचं होतं,
मात्र हे करण्या अगोदर सुद्धा मनोज जरांगे यांनी काल रात्री पत्रकार परिषद घेत असताना पुन्हा एकदा रडारड केलेली आहे. डोळ्यामध्ये अश्रू आणून मला उघड पाडू नका रे, मी तुम्हाला सोडणार नाही, तुम्ही मला सोडू नका रे, अशी रडारड केली. मनोज जरांगे हे महाराष्ट्राच्या राजकारणातली नवी रडकी अलका कुबल आहेत असं अनेक जण सोशल मीडियावर बोलायला लागलेले आहेत. मनोज जरांगे यांच्याबद्दल एक व्हिडिओ आम्ही बनवलेला होता, ज्यावर प्रपंच परिवाराच्या एका सभासदाने खूप सुंदर कॉमेंट केलेली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की ज्याप्रमाणे चित्रपटामध्ये हिरो फक्त आपले ओठ हलवत असतो मात्र गाणारा दुसराच गायक असतो, तशीच काहीशी अवस्था मनोज जरांगे यांची आहे. चेहरा फक्त मनोज जरांगे यांचा आहे मात्र त्यामागचा विचार आणि त्यामागचे जे बोल आहेत ते सगळेच्या सगळे भलत्याचेच आहेत. आता हा भलता कोण, तर अर्थातच बारामतीचे करामती काका मनोज जरांगे. शरद पवार यांचं राजेश टोपे यांच्या मार्फत अगोदरच बोलणं झालेलं असावं की नेमकं आपल्याला काय करायचंय नीट आठवून बघा मित्रांनो. आम्ही एक व्हिडिओ सुद्धा टाकलेला होता ज्यामध्ये बजरंग बाप्पा सोनवणे जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बीडचे नवनिर्वाचित खासदार आहेत ते मनोज जरांगे यांना भेटायला गेले. बंद खोलीमध्ये या दोघांमध्ये चर्चा झालेली आहे. शरद पवार अंतरवली सराटीमध्ये फक्त एकदाच गेले होते मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी आणि तेव्हा मनोज जरांगे यांच्यामध्ये अचानक प्रचंड ऊर्जा आली आणि ते सुद्धा बोलायला लागले, बबो काय ऊर्जा आहे साहेबांची बबो. आणि तेच मनोज जरांगे काल रात्री मुळू मुळू बायकांसारखं रडत होते. एकीकडे हे म्हणतात की आम्ही मर्द मराठी आहोत आणि दुसरीकडे सहानुभूती मिळवायची म्हणून बायकांसारखे मगरीचे अश्रू ढाळायला सुरुवात करतात. रडणं हे गैर नाहीये मित्रांनो. भावना अनावर झाली की आपसुकच डोळ्यातून अश्रू येतं. हे कुठल्याही प्रसंगामध्ये होऊ शकतं. एखाद्या दुःखाच्या प्रसंगामध्ये होऊ शकतं किंवा एखाद्या आनंदाच्या प्रसंगामध्ये सुद्धा होऊ शकतं. मात्र जेव्हा आपल्याला माहिती आहे की आपल्याला लढायचंय, आपल्याला निकराचा लढा द्यायचा आहे, आपल्याला टफ फाईट द्यायची आहे, तेव्हा रडारड करणं कितपत योग्य आहे. रडारड करण्यामध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा रणनीती ठरवण्यामध्ये जर वेळ वाया घालवला तर हे सोयीस्कर ठरणार नाही का. मात्र अशा वेळी रडणं हे कोणालाही शोभत नाही. कोणत्याही लढवय्याला युद्धाच्या अगोदर रडारड करणं अजिबातच शोभत नाही, जे मनोज जरांगे यांनी करून दाखवलेलं आहे. यातूनच स्पष्ट होतं की मनोज जरांगे यांना आंदोलनाच्या आडून फक्त आणि फक्त काकांची तुतारी फुकायची होती. आता सोशल मीडियावर मनोज जरांगे यांनी घेतलेल्या निर्णयाचे पडसाद बघायला मिळत आहेत. मनोज जरांगे यांनी निवडणूक न लढण्याचा जो निर्णय घेतला आहे त्यानंतर मनोज जरांगेंचे काही समर्थक सोशल मीडियावर येऊन कमेंट्स करायला लागलेले आहेत की आता महायुतीचा सुपडा साफ होणार. मात्र महायुतीचा सुपडा साफ होणं इतकं सोपं नाहीये मित्रांनो. मनोज जरांगे यांची ताकद मराठवाड्यातले 2-3 जिल्हे सोडले तर इतर ठिकाणी अजिबातच नाही. त्याचं कारण आहे, त्याचं एक खूप मोठं कारण आहे. तुम्ही ज्या शरद पवारांना जाणता राजा आधारवड समजताना त्या शरद पवारांनी ऑलरेडी कुणबी सर्टिफिकेट घेऊन ठेवलेलं आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेकांनी कुणबी सर्टिफिकेट घेतलेलं आहे ज्यांना ओबीसी आरक्षणाचा लाभ भेटत आहे. विदर्भामध्ये सुद्धा अनेकांनी कुणबी सर्टिफिकेट घेतलेले आहेत ज्यांना आरक्षणाचा थेट लाभ मिळत आहे. प्रश्न राहिलेला होता तो फक्त मराठवाड्यातल्या काही कुणबी सर्टिफिकेट न मिळालेल्या मराठ्यांचा, ज्यांच्यासाठी हे आंदोलन मनोज जरांगे यांनी सुरू केलेलं होतं. मात्र नंतर जसजसं यांना पाठबळ मिळायला लागलं, समाजाकडून यांना समर्थन मिळायला लागलं, तसतसं वेळोवेळी यांनी यांची भूमिका बदलायला सुरुवात केली. सुरुवातीला फक्त मराठवाड्याच्या मराठ्यांच्या आरक्षणाबद्दल बोलणारे मनोज जरांगे नंतर बोलायला लागले की महाराष्ट्रातल्या तमाम मराठ्यांना सरसकट कुणबीमधून आरक्षण द्या, ज्याला 96 कोळी मराठ्यांनी कडाडून विरोध केला. त्याच्यानंतर मनोज जरांगे नवीन मागणी करायला लागले की सरसकट सगळ्याच मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण तर दिलंच पाहिजे, मात्र मुस्लिमांना सुद्धा कुणबी मधून आरक्षण दिलं पाहिजे. आणि मुस्लिमांना तुम्ही ओबीसी मधून आरक्षण कसे देत नाही तेच बघतो मी आता, तुम्हाला झक मारून ते करावंच लागणार आहे. त्याच्या पलीकडे जात परत मनोज जरांगे यांनी नवीन मागणी केली की ओबीसी मधून सर्व मराठ्यांना सरसकट आरक्षण देत असताना त्यांच्या सगळे सोयऱ्यांना सुद्धा तुम्ही आरक्षण दिलं पाहिजे. आणि तुम्ही देत कसे नाही तेच बघतो मी आता. मांडी थोपटून दंड थोपटून सरकारला धमक्या देत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर लोळत बसत आई बहिणीवरून त्यांना मन्ना चिन्ना फन्ना कन्ना असल्या घाणेरड्या शिव्या देत हैदोस माजवला. कशासाठी तर निवडणुकीतून माघार घेण्यासाठी आणि मुळू मुळू रडण्यासाठी. जरांगेंचं हे रडणं केवळ एवढ्याचसाठी आहे की त्यांना कळून चुकलेलं आहे की बहुसंख्य मराठा त्यांच्यापासून दूर गेलेला आहे आणि आता तो परत आपल्या जवळ यावा यासाठी त्यांनी रडण्याचं नाटक केलेलं आहे असंच वाटायला लागलेलं आहे. कारण
गेल्या 2-3 पत्रकार परिषदांमध्ये मनोज जरांगे यांनी तुफान रडारड केलेली आहे. खरं तर रडारड करण्याची काहीच गरज नाही. जो माणूस अधिकाऱ्यांना नेत्यांना अर्वाच्य भाषेमध्ये घाणघाण शिव्या देतो त्याचं रडणं फारसं पचत नाही, ते मनाला पटत नाही. मनोज जरांगे यांना तुतारी मानापासून फुंकायची आहे हेच यातून सिद्ध होत आहे. रात्रीतून शरद पवार यांनी फोन केला असेल असं आम्हाला अजिबातच वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की या अगोदर राजेश टोपे आणि मनोज जरांगे यांची गुप्त बैठक झालेली आहे. बजरंग बाप्पा सोनवणे आणि मनोज जरांगे यांची गुप्त बैठक झालेली आहे. शरद पवारांनी या दोघांमार्फत आपला निरोप मनोज जरांगे यांच्यापर्यंत पोहोचवलेला असणार की येत्या काही दिवसांमध्ये या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत आणि ऐनवेळी 4 तारखेला तुम्हाला जाहीर करायचंय, तेही सकाळी 7 वाजता की उमेदवारी अर्ज मागे घ्या, म्हणजे मतांचं विभाजन होणार नाही. मात्र काकांची आजपर्यंतची घाणेरडी राजकीय खेळी महाराष्ट्राच्या जनतेला तोंडपाठ झालेली आहे. मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी शरद पवारच आहेत हे ठळकपणे नमूद झालेलं आहे. 1994च्या GR मध्ये शरद पवार यांनी जी खुटी ठोकून ठेवलेली आहे त्यामुळे ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देणं इतकं सोपं नाहीये हे पवारांनाही माहितीये, जरांगेंना सुद्धा माहितीये आणि सगळ्यांनाच माहितीये, तरी सुद्धा सगळेजण नाटकं करत आहेत. 20 तारखेनंतर मनोज जरांगे यांचाच खेळ संपणार आहे. कारण महायुती जर सत्तेत बसली तर अनेक जण मनोज जरांगे यांच्या SITचा मुद्दा लावून धरतील. कारण JCB मधून कोट्यावधींचा खर्च करत यांच्यावर फुलं उधळण्यात आलेली होती. एवढा पैसा आला कुठून हा प्रश्न अजूनही अनेकांच्या मनात आहे. अनेक जण या बाबतीमध्ये सरकारकडे विचारणा करण्याची शक्यता आहे आणि महायुती सरकार जर बसलं तर पुन्हा एकदा मनोज जरांगे यांच्या बाबतीमध्ये SIT लागण्याची शक्यता आहे. म्हणून कदाचित ही रडारड झालेली आहे. आणि जर महाभकास आघाडी महाराष्ट्राच्या बोकांडी बसली तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज जरांगे पुन्हा एकदा केंद्र सरकारकडे बोट दाखवतील आणि म्हणतील की बघा केंद्र सरकारच मराठ्यांना आरक्षण देत नाहीये, केंद्र सरकार नालायक आहे. जसं हे आता म्हणतायत की फडणवीसानं मराठ्यांचं अतोनात नुकसान केलेलं आहे, तसं हे नंतर म्हणतील की नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी मराठ्यांचं अतोनात नुकसान केलेलं आहे, मराठ्यांच्या लेकरांचं कंबरडं मोडलेलं आहे. मनोज जरांगे यांच्या सभेवरून परतत असताना 2 मराठा युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्या दुर्दैवी मुलांच्या कुटुंबाला भेटून त्यांचं सांत्वन करण्याऐवजी हा माणूस दुसऱ्या दिवशी चक्क क्रिकेट खेळत होता. ही यांची मराठा समाजाबद्दलची आस्था, हे यांचं मराठा समाजाबद्दलचं प्रेम आणि ही यांची मराठा समाजाबद्दलची कळकळ आता तरी लक्षात घ्या. गेल्या 14 महिन्यांमध्ये मनोज जरांगे यांच्या भडकाऊ भाषणांमुळे किती मराठा तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत याचा जरा आकडा बाहेर काढा आणि मनोज जरांगे त्या आकड्याचा हवाला देत देवेंद्र फडणवीस यांना शिव्याशाप देतात. मात्र अहो, तुम्ही समाजामध्ये जी जातीय फूट पाडलेली आहे त्यावर एकदा बोला की तुमच्या या घाणेरड्या राजकारणामुळेच त्या गरीब बिचाऱ्या लेकरांचा जीव गेलेला आहे. अहो, तुमच्यापैकी एक जण तरी फिरकला का त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी? इतका नालायकपणा शोभत नाही जरांगे. स्वतःवर JCBनं कोट्यावधी रुपये खर्च करून फुलं उधळून घेतले. अरे, जे गोरगरीब मराठ्यांचे लेकरं आत्महत्या करून निधन पावले त्यांच्या कुटुंबाला किमान 5-5, 10-10 हजार रुपये तरी द्यायचे असते रे त्यांच्या अंत्ययात्रेची सोय करण्यासाठी. मात्र तुम्हाला ते सुद्धा जमलेलं नाहीये. तुमच्या ह्या मानलेल्या बापाप्रमाणेच तुम्ही वागत आहात. ज्याप्रमाणे आजपर्यंत मराठ्यांचं शरद पवार यांनी नुकसान केलेलं आहे त्याच्या कैकपटीनं नुकसान मनोज जरांगे यांनी मराठ्यांचं केलेलं आहे हे स्पष्टपणे दिसून येत आहे. जर तुम्हाला खरंच मराठ्यांच्या लेकरांचा कळवळा होता, मराठा समाजाचा कळवळा होता तर 288 ठिकाणी आपले उमेदवार द्यायला तुम्हाला कोणी अडवलेलं होतं? तुमच्याकडे तर दलित मुस्लिम यांचं सुद्धा मतदान होतच की. त्यासाठीच तर तुम्ही वक्फ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी आणि इम्तियाज जलील यांच्यासोबत बैठका केल्या ना. मग कशामुळे माघार घेतली हा प्रश्न तुम्हाला सतत विचारला जाणार आहे आणि याचं समर्पक आणि पटेल असं उत्तर तुम्हाला द्यावं लागणार आहे. तुम्ही भाषण ठोकताना नेहमी म्हणताना फडणवीस आता तुला सुट्टी नाही, याला सुट्टी नाही, त्याला सुट्टी नाही. जरांगे आता तुम्हाला सुट्टी नाही. या प्रश्नाचं उत्तर द्या. कशामुळे मराठ्याच्या पोरांना तुम्ही आशा दाखवली निवडणूक लढण्याची आणि कशामुळे तुम्ही माघार घेतलेली आहे? तुम्ही म्हणत आहात की एका जातीवर विसंबून राहून मतदान मिळवता येत नाही आणि निवडणूक लढता येत नाही, जिंकता येत नाही. जर असं झालं की मराठ्यांचे उमेदवार पडले तर यामध्ये मराठा समाजाचं हसं होईल. ते तर आत्ताही होतच आहे, कारण तुम्ही न लढताच शेकडो मराठा तरुणांच्या उमेदवारीचा सुपडा साफ करून टाकलेला आहे. एकाच समाजाच्या बळावर निवडणूक जिंकता येत नाही हे ज्ञान तुम्हाला काल रात्री प्राप्त झालं. मग इतके दिवस इतर समाजाच्या लोकांना शिव्या का देत होतात? कशामुळे ओबीसींना घाणघाण शिव्या दिलेल्या आहेत?
कशामुळे देवेंद्र फडणवीसांची जात काढलेली आहे. मनोज जरांगे आपल्या या वागण्याचं समर्थन करत असताना आता असं म्हणत आहेत की आम्ही गनिमी कावा पद्धतीनं लढत आहोत, आम्ही गनिमी कावा पद्धतीनं लढत आहोत. तुम्ही गनिमी कावा करता आणि देवेंद्र फडणवीस यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ निर्माण केलं, सारखी योजना राबवली, 10% वेगळं आरक्षण दिलं, 2014 ते 19 मध्ये मराठ्यांना आरक्षण देऊन ते हायकोर्टामध्ये टिकवलं. त्याला तुम्ही बामणी कावा म्हणता? जर तुमचा गनिमी कावा आहे, देवेंद्र फडणवीसांचा बामणी कावा आहे, तर मग शरद पवारांचा कोणता कावा आहे जरा सांगाल का? मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नव्यानेच आलेल्या या रडक्या अलका कुबलचं रडकं नाटक इथून पुढे सुद्धा चालूच राहणार आहे, जे वेळोवेळी आम्ही तुमच्या समोर मांडत जाणार आहोत. तेव्हा इथून पुढे 20 तारखेपर्यंत थोडेसे सावध राहा, थोडे सतर्क राहा, कारण आता भकास आघाडीतर्फे परत एकदा खोटे नरेटिव्ह सेट करण्याचा जोरदार प्रयत्न केला जाणार आहे. मात्र महाप्रपंचतर्फे शक्य तितक्या प्रमाणामध्ये यांचा खोटा नरेटिव्ह हाणून पाडण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. समाजामध्ये जी दरी निर्माण करण्यात आलेली आहे, जातीपातीवरून जी भांडणं लावण्यात आलेली आहेत, ती कमी व्हावीत यासाठी सुद्धा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. हिंदूंची एकजूट वाढावी यासाठी सुद्धा आमचे प्रामाणिक प्रयत्न जोरात सुरू आहेत, ज्याला तुमचं पाठबळ मिळणं अत्यंत आवश्यक आहे. हिंदूंची एकजूट वाढावी, हिंदू एक व्हावा यासाठीच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवकोरं युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. त्या लिंकला क्लिक करा आणि हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा महाप्रपंच प्रमाणेच भरपूर सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला शेअर करून त्यांना देखील हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलशी जोडलं जाण्याचं आवाहन करा. अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. मनोज जरांगे यांनी वेळोवेळी पलटी मारलेली आहे, यावर आम्ही या अगोदरच दगाबाज जरांगेंची हिरवीगार पलटी असा एक व्हिडिओ केलेला आहेच. आणि आता महाराष्ट्रातल्या या रडक्या नव्या अलका कुबलचा हा व्हिडिओ सुद्धा भरपूर शेअर करा. आपल्या मित्रपरिचितांना सुद्धा कळू द्या की नेमकं आंदोलनाच्या आडून कसं घाणेरडं राजकारण मनोज जरांगे आतापर्यंत खेळत आलेले आहेत. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओवर तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये स्पष्टपणे आणि मोकळेपणाने मांडायला अजिबात मागे पुढे बघू नका. तुमचं जे काही मत आहे ते स्पष्टपणे कमेंटमध्ये नक्की मांडा. आमचा कमेंट बॉक्स त्यासाठी आतुरतेने वाट बघतोय, तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.